Sit straight, focus on your breathing. श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। Slowly open your eyes. ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो देईया जगा तू आपुलेनी स्नेह पल्लवे माते पांघुरविशील सदैवे तरी आताची मी आघवे निर्मीन माये। अध्याय 15। पहिला श्लोक झाला होता की हा जो अश्वत्थ वृक्ष आहे, हाउ इट इज taken as an example or रूपक for the संसार, right? तो बघूया।
मग ययाची प्रपंच रूपा अधोशाखिया पादपा डाहाळिया जाती उपमा ऊर्ध्वाही उजू आणि अधिफाकली डाळे पिये होती मुळे तयाही तळी पघळे वेल पालवू ऐसे जे आम्ही म्हणितले उपक्रमी तेही परसे सुगमी बोली सांगो तरी बद्ध मूळ ज्ञाने महादिकी शासने वेदांची थोरवणे घेऊनिया परियाधी तव स्वदेज जारज उद्भिज अंडज हे बुडवनी महाभुज उठती चारी. तर हा जो वृक्ष आहे त्याच्या फांद्या वर पण जातात आणि खाली पण. आणि हे जे सांगतोय आम्ही ह्याचं मेन मूळ कुठे माहितीये? बद्धमूळ. बद्धमूळ म्हणजे दी रूट ऑफ बॉन्डेज. बद्धमूळ ह्या झाडाचं किंवा मूळ ह्या झाडाचं किंवा रूट इज अज्ञान, ignorance. Ignorance of what? Ignorance of who you are, who I am. Right? महादिकी शासने वेदांची थोरवणे घेऊन या. व्हेरी इंटरेस्टिंग. हा जो मूळ आहे त्याच्यातनं हे वृक्ष आहे आणि ह्याच वृक्षात थोर वन आहेत. कसली वेदांची. It's very important to understand. He's also now saying Vedas is nothing but part of this tree, and the part of this tree has come because of what? Ignorance. म्हणजे Vedas also have come because of ignorance. Interesting. That's what he's saying. This is how beautiful and unbiased Shastrakaras are. The people who know the truth are very unbiased. अरे वेद जे आहे ते त्यांना आपण कसं असं बोलायचं अज्ञानापासून आलात तुम्ही. कारण जिथे शब्दच पोचू शकत नाहीत आणि वेदांचे शब्द वेदांचे पण हे शब्दच आहेत ना. दॅट्स वाय ही इज ऑल्सो इन्क्लुडिंग वेदांची थोरवणे. दिस इज हाऊ ग्रेट आवर कल्चर इज. दे डोंट थिंक की अरे असं नाही बोलायचं पाप लागेल हे ते. मेन थिंग इज टू गेट टू द ट्रूथ. वी शुड नॉट गेट. आणि वेदांची थोरवणे का लिहिलंय? कारण समजा आपण शास्त्रामधून आपल्याला खूप ज्ञान मिळतं म्हणून आपण त्याचा अभ्यास करायला लागलो, गुंतून जाऊ शकतो आपण त्याच्यात. त्या थोरवनांमध्ये आपण हरवू शकतो. इट्स इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड these kind of analogies. आणि ह्या ज्या हे जे वृक्ष आहे तिथेच ते 4 प्रकारचे जीव जिथं येतात. जारज, उद्बीज, अंडज आणि स्वदेज. हे त्याच्या खाली बुडाला येतात असं लिहिलेलं आहे. ओके. सो बेसिकली ऑल दीज जीवस आर अ पार्ट ऑफ दिस वृक्ष. यया एकाएकाचे नि अंगवटे
84 लक्ष धा फुटे, ते वेळी जीव शाखी फाटे, सैघांची होती प्रसवती शाखा सरळिया, नाना सृष्टी डाहाळिया, आड फुटती माळिया जातीचिया. स्त्री पुरुष नपुंसके, हे व्यक्ती भेदांचे टके, आंदोळती अंगिके विकार भारे. जैसा वर्ष काळू गगनी, पाल्हे जे नवधनी, तैसे आकार जात अज्ञानी. वेली जाय मग शाखांचे नियांग भारे, लवोनी गुंफती परस्परे, गुणक्षोभाचे वारे उदयजती. त्यांनी काय सांगितलं, मग हे जे वेगवेगळे 4 टाइप्स आहेत, ते त्याच्यातनं 84 लाख वेगवेगळे जीव येतात. म्हणजे जारजामध्ये 84 लाख, स्वदेजात 84 लाख, अंडजात 84 लाख, उद्भिजात 84 लाख, म्हणजे सो मेनी मल्टिपल व्हरायटीज. आणि मग ह्याच्यात डिफरंट जेंडर्स, व्यक्तिभेद, म्हणजे बेसिकली देर इज ट्रिमेंडस मल्टिप्लिकेशन ऑफ द व्हरायटी. तर त्यांनी कारण सुरू केलं ना हे जे झाड आहे त्याचं डिस्क्रिप्शन. त्यांनी जसा वर्षा काळाच्या आधी जसा हे येतो, ढग येतात आणि ते कसे पडतात, आणि ज्याप्रमाणे बेसिकली जितना वारा येईल तिथून ते येतात आणि कुठे पडतात, म्हणजे इट इज यू कॅनॉट रिअली ट्रॅक एनिथिंग. इट्स ऑल ओव्हर द प्लेस इन दॅट सेन्स. ओके. तेथे तेणे अचाटे, गुणाचे नि झडझडाटे, तिही ठाई हा फाटे, ऊर्ध्वमूळ ऐसा रजाचिया झुळका, झाडाडिता आगळिका, मनुष्य जाती शाखा थोरावती, तिया ऊर्ध्विना आधी, माझारीची कोंदा कोंदी, आड फाटी खांदी, चतुर्वर्णाच्या. तेथ विधिनिषेध सप्लव, वेदवाक्यांचे अभिनव, पालव डोलती बरव, नीच नवे अर्थो कामो पसरे, अग्रवने घेती थारे, तेथ क्षणिक पदांतरे, इह भोगांचे तेथ प्रवृत्तीचे निवृद्धी लोभे, खाकरे जती शुभाशुभे, नाना कर्माचे खांबे नेणो किती. त्यानंतर की असे वेगवेगळ्या ठिकाणी हे झाड वाढत असतं. ऊर्ध्व मूळ आहेत, वर मूळ आहेत, आणि मग त्याच्या शाखा कुठेही जातात, पण त्या मधोमध ज्या शाखा आहेत ना, त्या रजगुणामुळे अशा फाकत असतात, आणि तिथे मनुष्य जाती शाखा येते. दॅट्स वेअर मनुष्य जाती शाखा आहे. थोरवती, ती या ऊर्ध्वीना आधी, ती वर नाही ना खाली नाही, मध्येच. ओके. आणि मग तिकडे चतुर्वर्ण आहेत त्या फांदीमध्ये, आणि मग विधी निषेध, मग आणि तिकडेच त्याच फांदीवर छोटे छोटे पालव आले आहेत, छोटी छोटी पालवी आले वेदवाक्यांची. आणि मग त्याच्यात अर्थ आहे, काम आहे, आणि अर्थ आणि काम खूप पसरलंय त्याच्यात. धर्मार्थ कामामोक्ष अर्थ आणि काम खूप पसरलंय, आणि त्याच्यामुळे ते खूप जोरात ती फांदी वाढते. आणि तिथे प्रवृत्ती
खूप आहे. ऍक्शन, कर्म खूप आहेत ह्या फांदीच्या द्वारे. खूप नाना कर्मांचे खांबे नेणे किती अगणित आहेत. कर्म जर आपण ठरवलं, की मला निष्कर्म व्हायचंय, मला निष्काम व्हायचंय, म्हणून मी आता ही माझी डिझायर आहे ती कंप्लीट करूनच सगळं संपवतो, असं होत नाही. इट इज एंडलेस. नाना कर्म प्रवृत्ती, त्यामुळे नाना कर्म. तेवेची भोग क्षिणे मागिले, पडती देहांची बुडसळे, तव पुढा वाढी पेले, नवे या देहांची आणि शब्दाधिक सहावे, सहज रंगे हवावे, विषय पल्लव नवे, नीचची होती ऐसे रजो वाते प्रचंडे, मनुष्य चाखांचे मांदोडे, वाढती तो एथरुडे मनुष्य लोके. असं खूप रजामुळे खूप पसरतंय सगळं. तैसाची हो रजाचा वारा, नावे कधरी ओसरा, मग वाजो लागे तो घोरा, तमाचा तो ते धवा ते ते घवायाची मनुष्य शाखा, नीच वासना अधि देखा, पल्ले जती डाहाळिका, कुकर्माचिया अप्रवृत्तीचे खणवाळे, फाके निघते सरळे, घेत पान पालव डाळे प्रमादाची. आता हे रजामुळे जे होतं ते काय, खूप कर्म करायचे, हे जसं रजगुणाचं आपण 14व्या अध्यायात बघितलं. पण मग काही डाळ्या थोड्या खाली जातात तमगुणामुळे, आणि मग तिथे त्यांना खूप घाणेरड्या वासना, कुकर्माची असते. पण अप्रवृत्ती म्हणजे काय, आळस असतो आणि प्रमाद करतात. सेम थिंग रिप्रेझेंटेड इन डिफरंट वे. बोलती निषेध नियमे, जिया रुचा युज सामे, तो पाला तया घुमे टके यावरी. निषेधाचे प्रोहिबिटेड जे नियम आहेत त्याचे असे छोट्या छोट्या पालव्या आहेत. ऋग आणि साम, युज आणि साम, युजुर्वेद आणि सामवेद या ऋचांची छोट्या छोट्या पालव्या आहेत. तो पाला तया घुमे टके यावरी, प्रतिपादिती अभिचार, आगमजे परमार, तेही पाणी घेती प्रसर, वासना वेली, तव तव होती थोराडे, अकर्माचे तळबुडे, आणि जन्मशाखा पुढे पुढे घेती धाव, ते चांडाळादी निकृष्टा. आता म्हणजे तिकडे त्या शाखेत, त्या शाखेवर मग कशी जन्म येतात, कर्माचे तळबुडे, तिथे ते आळशी असतात, आणि त्या जन्मशाखेला चांडाळ म्हणजे आउटकॅस्टर्स, चांडाळ निकृष्टा, दोष जातीचा थोर फाटा, जाळ पडे कर्मभ्रष्टा, भुलोनिया. दोष जाती म्हणजे दे आर नॉट, घाणीतच राहतील अँड ऑल दॅट, तमातच राहतात ते. त्यांना काही चांगलं दिलं तर ते घाणीतच जातात तिथे बाय नेचर. पशु पक्षी सुकर, पशु पक्षी सुकर म्हणजे डुक्कर, व्याघ्र वृश्चिक विखार, हे आडशाखा प्रकार, थोरवती, तिकडे ते खूप आहे त्यांचं पॉप्युलेशन और प्रेझेन्स. परी ऐसा शाखा पांडवा, स्वर्गाही नित्य नवा, निरय भोग यावा फळाचा तो. आणि हे सगळं नरकात जातात ह्या शाखेतले. आणि हिंसा विषय पुढारी, कुकर्म संगे धुरधरी, जन्मावरी आगारी, वाढतीची असे हिंसा कुकर्म हे त्यांचं काम. ऐसे होती तरु तृण,
लोह लोष्ट पाषाण या खांदिया तेवी जाण फळे ही हेची. आणि त्याच कॅटेगरीमध्ये खाली वृक्ष, ग्रास, तृण, लोह म्हणजे आयर्न, दगड, हे सगळे त्या कॅटेगरीत तमातले गुणातले त्यांचा जन्म होतो. म्हणजे कुठे हलायचं नसतं ना काही त्यांना. कसं आहे ना, जसं आपल्या हा गुरु, हा परब्रह्म, ही माया, ती जणू काय आपली सेवाच करायला तत्पर असते. जे जे मनात येईल ती ती इच्छा ती समजते आणि तशी तशी ती तुम्हाला देते. काही जण असं खरंच विचार करतात, खरंच कंटाळा आला, नुसता बसूनच राहतो मी, किती छान वाटेल. आणि जर तशीच त्यांची इच्छा झाली तर घाण असो काही असेल, मग त्यांना तसं तसंच येणार ना जन्म, कारण त्यांना तशी इच्छा असते. कुठेच मला हलायचं नाहीये, एकाच ठिकाणी बसायचं, मग झाडाचा जन्म. आपल्याला वाटेल की असं का देव करतो, पण ही सगळी इच्छा आहेत या जीवांच्या, त्याप्रमाणे देतो. फक्त आपल्याला काय वाटतं, हा थोड्या दिवसानंतर हे असं चेंज व्हायला पाहिजे, असं नसतं. पूर्णपणे त्याचा अनुभव घ्यावा लागतो. मग काय माणूस विचार करतो, एका जन्माला जर बाईचा जन्माला तर बापरे नको 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 नको, मग पुरुषाचा जन्म येत असेल, आणि पुरुषाचा जन्म आला की मग अजून दुसरं काहीतरी इच्छा असतील. मग अमेरिकेत किती छान आहे किती छान आहे, मग दुसरं अमेरिकेत जन्म येत असेल, अमेरिकेत जन्म आल्यावर की किती गावी किती छान असतं, किती छान, मग तिथे जन्म येईल. असंच असतं. बघा ना, कर्माच्या प्रमाणेच येतात जन्म. म्हणून व्हॉट यू डिझायर, यू टू बी केअरफुल. युनिवर्स इज कंटिन्युअसली थिंकिंग, नॉट थिंकिंग, कंटिन्युअसली वॉचिंग यू. हे जे कर्म आहे ह्या शरीराच्या लाईफ मध्ये, ते प्रारब्ध कर्माप्रमाणे मिळणार आपल्याला. Whatever is going to be presented to you in this life is going to because of the past karmas. There is no question about it. Past karmas were why? Because of past desires. So now whatever will be presented to you, you have to respond to it and make the choice. You have a choice. And when you make a choice, you either continue with those choices and its impact and its responses. तसे कर्माचं खूप गाढ आहे. इट्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड. म्हणून जेवढ्या तुम्ही इच्छा कराल तेवढ्या पूर्ण होतील, पण काय त्याला सीमा नाहीये. आज काय अमेरिकनच व्हायचं होतं, जॅपनीज, आणि इतकं सुंदर आहे ना जग. It's something wrong in enjoying, and but oh, I wish it was like this. Oh, no, no, no. I wish, just be happy in the state that you are in and enjoy what comes in the prarabdha. Be ambitious. No problem with that. आळसपणा वगैरे इट्स बॅड. आळसपणाने कोणाचंच चांगलं नाही होत. तमस इम्पॉर्टंट असतो. झोप यायला पाहिजे. तेवढी झोपेची वेळ तेवढं झोपून उठायचं, त्यात काय अजून लोळत बसायचं अर्धा तास, कंटाळलाय, मन बोलतच राहणार. एवढं काय मनाच्या मागे नाचायचं. आपण नाचतो मनाच्या मागे. एनिवेज, मग then one gets that kind of uh, um, life, right? या प्रमाणे
अर्जुनागा अवधारी मनुष्य लागोनी या परी वृद्धी स्थावरांत तवरी अधोशाखांची खाली अधोशाखांची वृद्धी स्थावर स्थावर जंगम स्थावर म्हणजे नॉट मूव्हिंग म्हणून जी मनुष्य डाळे येची जाणावे आधीची मुळे जे एथोनी मग पगळे संसार तरू म्हणून हे जाणा की मनुष्य इज द मेन मूळ मग ते खाली पडले तर दगड धोंडे आणि वर वर गेलेले सांगते आता पण खाली जातात कुकर्मानी तमसानी सो दीज थिंग्स बट मनुष्य इज द मेन डाळी असं ही सिंग संसार तरु एरवी ऊर्ध्वीची पार्ता मुद्दल मूळ पाहता अदीचिया मध्यस्था शाखा इया परी तामसी सात्विकी सुकृत दुष्कृतात्मकी विरुडती या शाखी अधो ऊर्ध्वीचिया बेस्ड ऑन तमस और सत्व सुकृत किंवा दुष्कृत प्रमाणे ऊर्ध्व किंवा अध जात सत्व असे मनुष्य बरोबर पण सत्व सुकृत ऊर्ध्व आणि तमस दुष्कृत आणि अध आणि वेदत्रिचिया पाना नये अन्यत्र लागो अर्जुना जे मनुष्य वाचोनी विधाना विशो नाही हे 3 वेद जे आहेत ऋग यजु साम हे ह्या मनुष्याच्या फांदीवरच आलेले आहेत म्हणून तनु मनुषा या ऊर्ध्व मुळवणी जरी शाखा तरी कर्मवृद्धीसी देखा येची मुळे ह्याच जरी तो वर गेलाय तरी कर्मच्या वृद्धीमुळेच झालेलं आहे म्हणजे सत्व कर्मामुळे सत्कृत कर्मामुळेच हे बाकीचे वेदाचे वगैरे वेली आलेले आहेत आणि तरी झाडी शाखा वाढता मुळे गाढे तव वाढी पैस आथी तैसेची या शरीरा कर्मे तव देहा संसारा आणि देह तव व्यापारा ना म्हणोची न ये म्हणोनी देहे मानुषे ये मुळे होती न चुके ऐसे जगत जनके बोलिले तेणे त्यामुळे हे मनुष्याच्या देहातनाच देह मीन्स मनुष्याच्या आयुष्यातनाच सगळं येत ओके मग तमाचे ते दारुण स्थिरावलेया वा उधाण सत्वाची सुटेस सत्राण वाहुटाळी सत्वाची सुटे सत्राण वाहुटाळी आता जर सत्वाची वावटाळी निघाली तर मगाशी तमाचं सांगितलं तर सत्वाची वावटाळी म्हणजे वारा सुटला सत्वाचा तर त्या मनुष्य डोळ्याला तर काय होतं ते याची मनुष्यकारा मुळी सुवासना निघती यारा सुवासना निघतात कुवासना सुवासना हे सुवासना असो किंवा कुवासना असो स्टिल इट इज इन द वर्ल्ड ओनली इट इज पार्ट ऑफ वर्ल्ड घेऊन फुटती कोंबारा सुकृतांकुरी सुकृताच्या अंकुर येतात उकलतेनी उन्मेखे प्रज्ञा कुशलतेची टिखे बिरिया निगती निमिखे बाबुळे जुनी मतीचे सोट वावे घालिती स्फूर्तीचे निथावे बुद्धी प्रकाश घे धावे विवेकावरी विवेक वगैरे येतो विवेक येतो परत स्फूर्ती येते इंट्युशन एन्थुझियाझम ते तमे मेधारसे सगर्भ आस्थापत्री सबोंब सरळ निगती कोंब सद्वृत्तीचे
त्यांच्या वृत्ती मनात पण थॉट्स सदच असतात, चांगलेच असतात. सदाचाराची या सहसा टका उठती बहुबसा घुमघुमिती घोषा वेद पद्याचा. आणि खूप सदाचार आणि वेद यांचे उच्चार वगैरे ते सगळं त्यांच्या घरात असतं. See, in a way, you can also say that some of the people are अध जाणारेच, किती पण काय हे करा. आपण पण वी आर नॉट देअर टू जज देम, but we are there to understand that these exist. These kind of people exist. चांगले लोक आहेत तसे वाईट लोक पण आहेत. तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करा, पण जे वाईट आहेत त्यांना वाईटच बघा. देयर इज नथिंग रॉंग इन इट. Because you are reading Vedas doesn't mean you have to have association and forgive everyone, but that doesn't mean you have business with the people who are not good. प्रॅक्टिकॅलिटी पाहिजेच, ते आहे ते आहे. शिष्ट शिष्टागम विधाने विधी विविध याग विताने. ते शिष्टाचार असतं त्यांची विधाने, असं करायचं तसं करायचं, वेगवेगळे याग वगैरे करतात. ये पानावरी पाने पाले जती, खूप अशी पानं आहेत त्याच्यावर यागाची, विधीची, विधानांची. ऐशे यमदमी घोसाळिया, यमदम पाळतात ते त्या ऊर्ध्व जी चालली आहे फांदी त्याच्यात. उठती तपाचिया डाहाळिया, तिथे तप वगैरे आहे त्या डाळीत पण. देती वैराग्य शाखा कोवळिया वेल्हाळपणी, त्याच्यात वैराग्याचे थोडेसे डाळा पण आहेत. वैराग्य म्हणजे काय? डिटॅचमेंट. विशिष्टा व्रतांचे फोक 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 धीराच्या अणगटी तिख. जन्मवेगे ऊर्ध्वमुख उंचावती, वेगवेगळी व्रत आहेत तिथे त्या डहाळीमध्ये. धीर आहे, करेज आहे, आणि ते जन्मवेगे खूप असं ऊर्ध्वमुख चाललंय, वर चाललंय. उंचावती माझी वेदांचा पाला दाट, तो करा सुविद्येचा झडझडाट. जववाजे अचाट सत्वा निळतो. आणि सुविद्येचा खूप सुविद्धीचा आवाज आहे. जसा खूप जर वारा आला, सत्वाचा वारा आला की ते पानं सगळी हलतात सुविद्येची. तेथ धर्मडाळ बाहाळी दिसती जन्मशाखा सरळी. तिया आड फुटती फळी स्वर्गादिकी. तिथे धर्माची वेगवेगळ्या ढाळ्या आहेत, आणि तिकडे ह्या ज्या जन्मशाखा आहेत सरळी, त्या काही जणांची ती फळं स्वर्गामध्ये जातात. बरोबर आहे ना? आपण माहिती ते यज्ञ यागादिक केलं की त्याची फळं स्वर्ग वगैरे मिळू शकतो तुम्हाला. पुढा उपरती रागे लोहिवी धर्म मोक्षाची शाखा पालवी. पल्ला जात नित्य नवी वाढतीची असे. तिकडे धर्म आणि मोक्षाची पालवी. तिथे आडवा जो होतं, आडवं जे मनुष्याची रजामुळे होते, तिकडे काय होतं? अर्थ आणि काम खूप होते. बघितलं त्याने पालवी आली, तिथे काय कसलेले धर्म मोक्षाची शाखा पालवी. व्हेरी कन्सिस्टंट ही इज. So imagine all that knowledge that he has talked, now he's putting in this tree. You know, if one is an artist, they can draw this out. Amazing. Wow. Anyway, बालजात नित्य नवी वाढीतीची असे. पै रवी चंद्रादी ग्रहवर पितृ ऋषी विद्याधर. ह्या पर्टिक्युलर ऊर्ध्वमुखी ब्रांच मध्ये, शाखेमध्ये कोण कोण आहे? रवी, चंद्रादी, पितृ, ऋषी, विद्याधर. हे आड शाखा प्रकार पैसू घेती. याही पासून उंचवडे गुडले फळाचे नि बुडे. इंद्रादिकते मांदोडे थोर शाखांचे. आणि अशाच ह्या शाखांवर इंद्रादी वगैरे आहेत. मग तयाही
उपरे डाहाळिया, म्हणजे आधी ऋषी पितृ रविचंद्र, त्याच्यावर इंद्रादी, तयाही वरी उपरी डाहाळिया, तपोज्ञाने उंचावलिया, मरीची कश्यापदी या, मरीची कश्यापदी जे सप्त ऋषी आहेत ना त्यांचे, या उपरी शाखा एव माळो वाळी उत्तरोत्तरू, ऊर्ध्व शाखांचा हा पैसारू, तिथे पण केवढा पसारा आहे बघा त्याचा, बुडी साना अग्री थोरू, फलाढ्यपणे वरी उपरी शाखा ही पाठी, येती फळ भारते किरीटी, ते ब्रह्मेशांत अणगटी कोंभ निगती. मग हे सगळं तिथे फळ आहेत आणि ब्रह्मदेव ह्यांच्या ब्रह्मेशात अणगटी कोंभ निगती, तिथे अजून कोंब निघतात, अजून पालव्या जे असतात ना, अंकुर आहेत ते निघतात तिथे. म्हणजे बेसिकली इट इज अ व्हेरी हायर रेल्म्स. फळाचे निवोझेपणे ऊर्ध्वी वांडे दुणे, जव मागवते बैसणे मुळीची होय, प्राकृती ही तरी रुखा, जे फळे दाटली होय शाखा, ते वांडली देखा बुडासी ये, ते तैसे जेथुनी हा आगवा, संसार तरुचा उठावा, तिये मुळी टेकती पांडवा, वाढते तेनी ज्ञाने, म्हणून ब्रह्मेशाना परवते, वाढणे नाही जीवाते, तेथोनी मग वरवते ब्रह्मची की. बेसिकली सिंग की आता तेव्हा तिकडे ते कोम आला ना, ब्रह्मा जो ब्रह्मादी देव जे वगैरे आहेत त्याच्यावर अजून काय नाही, त्याच्यावर मग ब्रह्मच. ब्रह्मा आणि ब्रह्मा याच्यात फरक माहिती आहे ना, ब्रह्मा इज द क्रिएटर, ब्रह्मा इज द स्वरूप, आत्मस्वरूप, म्हणून तेथेनी मग वरवते ब्रह्मची की. परी हे असो ऐसे ब्रह्मादिकते आंगवसे, ऊर्ध्व मुळा सरिसे न तुकती गा, आणि कही शाखा उपरता, जिया सनकादिक नामे विख्याता, तिया फळी मुळी नाडळता, भरलिया ब्रह्मी मनुष्य लागवनी जाणावी, ऊर्ध्व देशा पालवी, शाखांची वाढी बरवी, उंचावे पै पार्था ऊर्ध्वी चिया ब्रह्मादी, मनुष्यत्वाची होयादी, म्हणून ये आधी म्हणतले मुळे, एवं तुझ अलौकिकू हा अधोर्ध्व शाखू, सांगितला भवरुखू ऊर्ध्व मूळू, आणि आदीची ही मुळे उपपत्ती परिसवैली, सविवळे आता परिस उन्मळे कैसेनी हा. तर आता व्हॉट ही सेइंग इज की मगाशी तुला सांगितलं की हे जे जातात आणि मग तिथे ब्रह्मादिकाचे असे कोंब येतात त्या फळांना, आणि तिथे फळ येतात ब्रह्मादिक, पण त्याच्यावर काय आहे, ब्रह्मच आहे, त्याच्यावर अजून जात नाही. पण जरी तुला अजून थोड्याफार दिसल्या शाखा सनकादिक ह्या ऋषींच्या, दी सनकादिकवरती kind of the first generation you would say of the rishis, त्यांचं पण हे कोंब ब्रह्ममध्येच जातात असं ही सेइंग. So he's addressed that as well if someone had doubt. So he's saying anyways, हा अलौकिकू अधो ऊर्ध्व शाखू सांगितला, भवरुक्षू, भवचा जे है जगाचा हा जो वृक्ष आहे, अधो आणि ऊर्ध्व त्याच्या शाखा आहेत, ते मी तुला आता सांगितलं. पण आता हे उन्मळ कसं हे उकडून काढायचं आहे हे तुला सांगायला नको का? आता डिस्क्राईब केलं त्यांनी, सी व्हेरी ब्युटिफुली, मध्ये रज, खाली तम, वर ऊर्ध्व.
मध्ये मनुष्य फक्त कर्म कर्म करतात आणि मग सांगितलं तर ज्याच्याकडे जास्ती रजस आहे तो कसल्या जन्माला येतो? मनुष्याच्या जन्माला येतो आणि मग ही मल्टिप्लाइज राईट. आणि खाली गेलं की तम वगैरे मग पशु पक्षी डुक्कर हे आणि स्थावर वगैरे राईट. दॅट इज तम. हा, अध. आणि मग ऊर्ध्व काय? स्वर्गादी. आणि एकदम त्याच्याही वर काय आहे? ब्रह्मादी. आणि त्याच्याही वर ब्रह्म. दिस व्हेरी ब्युटिफुली सेट राईट. आता बघा, पण आता हा वृक्ष किती ब्रह्म जरी झालं तरी काय आहे? इट इज अ पार्ट ऑफ द वर्ल्ड. इट्स नॉट बियॉन्ड वर्ल्ड. सो व्हॉट इज सेइंग, हाऊ डू वी गेट rid of this world? That's what he's saying. तुम्ही म्हणाल काय, why should we get rid of? It is not get rid of the world, it's getting rid of the problems that we face because of the world, or we feel bound, right? So now let's see what he's saying. परी तुझ्या हनपोटी ऐसे गमेल किरीटी, जे एवढे झाड जे एवढे झाड उत्पाटी, ऐसे काही असे की ब्रह्मयाच्या शेवटवरी ऊर्ध्व शाखांची थोरी, आणि मूळ तव निरिकारी ऊर्ध्वी असे. हा स्थावराही तळी फाकत असे आधीच्या डाळी, माझी धावत असे दुजामुळी मनुष्य रूपी, ऐसे गाडा आणि अफाटू, आता कोण करी या शेवटू, करी झणी हा हळूवटू, धरिसी भावो. आता तू म्हणत असेल किरीटी अर्जुना, आता एवढा मोठा वृक्ष हा कसा टाकणार आपण टाकून उन्मळून, कसा हा? तुझ्या मनात ही शंका आली असेल. पण ही तू शंका मनात आणू नकोस की खूप कठीण आहे हे काढणं, अशी शंका आणू नकोस. ऐसा गाडा आणि अफाटू, आता कोण करी या शेवटू, तरी झणी हा हळूवटू, धरिसी भाव. तर तू हे उगेच मनात आणू नकोस, मी सांगतो. तरी या उन्मळवया दोषे, येते सायासाची काहीसे, काय बाळा बागुल देशे, दवडावा आहे. आता आपण जेव्हा म्हणजे मी तुला सांगतो, हे उन्मळायचं काढायचं जे तुझ्या मनात विचार आहे ना, दिस इटसेल्फ इज अ प्रॉब्लेम. वाय ही सेइंग की बाळाला एखाद्या भीती वाटते, आपण बोलतोय बागुल बुवा आलाय. मग आपण त्याला काय तो बुवा शोधून त्याला सांग ना जा म्हणून, बुवा नसतोच. काय बाळा बागुल देशे, दवडावा आहे. बागुल बुवा काय बागुल देशात पाठवायचं परत? इज नॉट देअर. गंधर्व दुर्ग काय पाडावे, गंधर्व दुर्ग इज अनदर इमॅजिनरी थिंग. दुर्ग काय पाडावे, काय शशा विषाण मोडावे, का सशाचे शिंग मोडायची नाहीच आहेत, इट डझंट एक्झिस्ट. होवावे मग तोडावे, पुष्पकी किंवा स्काय फ्लावर्स, त्या तोडायचे आपल्याला असतील तर तोडणार ना. तैसा संसारू हा विरा, वृक्ष रुख नाही साचोकारा, मा उन्मळणी दरारा, काहीसा तरी. अरे तसा वृक्ष नाहीच आहे, मग काय तू काढणार? आम्ही सांगितले जे परी, मूळ डाळांची उजरी, ते वांजेचे घरभरी लेकरू जैशी, काय खिजती चेलेपणी, स्वप्नीची ते बोलणी, तैशी जाणते कहाणी, दुगळीची ते. स्वप्नातली जशी कहाण्या असतात ना, तसंच आहे. वाचुनी आम्ही निरुपले जैसे, ययाचे अचळ मूळ असे तैसे, आणि तैसाची जरी ह्या असे साचोकारा. हे जर मी जे वर्णन केलं आता, त्याचं जर खरंच मूळ असतं तर काढायची गोष्ट असते. मूळ नाहीच आहे, खरंच नाहीये. तरी कोणाचे नि संताने, निपजती या उन्मळणे, काय फुकिली या गगने, जाईजे लगा, म्हणून पै धनंजया, आम्ही वानिले रूप ते माया, कसविचेनी तुपे प्राया, वो गिरिले असे. हे मी तुला हे याचं रूप डिस्क्राईब केलंय, ते मायेचं होतं. जसं कासवाच्या तुपानी तुला मी खीर करून दिली, म्हणजे बेसिकली
कस्वाचं तूप नसतं आणि त्यामुळे त्याच्यात खीर काय बनवू शकत नाही. बेसिकली इट डझंट एक्झिस्ट. मृगजळाची कातळी येदिटी दुर्निची न्याहळी वाचोनी तेणे पाणिया साळी केळी लाविसे काई. मृगजळ आहे तिथे तू काय भात आणि केळ्यांची झाडं लावणार आहे का? इट्स सो क्यूट. मूळ अज्ञानची तव लटिके मातयाचे कार्य हे हेतुके म्हणून संसार रुख सतुके वावोची गा. हे अज्ञानाचं आहे, सगळं मूळ अज्ञानाचं आहे, त्यामुळे त्याचं कार्य म्हणजे त्याचा इफेक्ट पण इज नॉट रिअल, यु नो. म्हणून संसार रुख सतुके वावोची गा. आणि अंतु यया नाही ऐसे बोली जे काही तेही सासची पाही येके परी. त्यामुळे ह्याला अंत नाही असं बोलायला शक्य झालं असतं जर असतं तर. तरी प्रबोधू जवनो हे तव निद्रे काय अंतु आहे की रात्री न सरे तव न पाहे तया आरवते जैसे जवपाथा विवेकू नुधवी माथा तव अंतु नाही अश्वत्था भवरूपाता. पण जोपर्यंत प्रबोध होत नाही ना तोपर्यंत दिस एक्झिस्ट. जोपर्यंत सूर्य वर येत नाही तोपर्यंत रात्र एक्झिस्ट. तोपर्यंत विवेक होत नाही, वैराग्य होत नाही, तोपर्यंत ज्ञान होत नाही आणि तोपर्यंत अज्ञान एक्झिस्ट. वाजते वारे निवांत जवन राहे जेतीची तेथ तव तरंगता अनंत म्हणावीची की. म्हणून सूर्य जय हारपे ते मृगजळा भासू लोपे का प्रभाजाय दीपे मालवेनी. जसं सूर्य खाली गेला तर मृगजळ आपोआप जातं. राईट, इन दॅट सेन्स. He's just using the example in the other way now. तैसे मूळ विद्या खाये ते अज्ञान जै उभे होये. मूळ अविद्या खाये जै ज्ञान उभे होये. तैची यया अंतु आहे हे रवी नाही. ओनली बाय नॉलेज अंत आहे हे रवी नाही. सो मच क्लिअर ही इज. देवीची हा अनादी ऐसे आथी शाब्दी तो आळुनो हे अनुरोधी बोलता या. अनादी म्हणजे इट डझंट हॅव बिगिनिंग असं बोलतात कारण इट रिअली डझंट एक्झिस्ट. मग त्याला काय बिगिनिंग आणि काय एंड. जे संसार वृक ते आळुनो हे अनुरोधी बोलाते या. जे संसार वृक्षाच्या ठाई साचोकार तव नाही मा नाही तया आधी काही कोण होईल. हा संसार वृक्ष त्याला तो एक्झिस्टिंग नाहीये तर त्याला आधी काय होईल. व्हॉट इज द बिगिनिंग ऑफ इट. तो साचजे थुनी उपजे तया आधी हे साजे आता नाहीच तो म्हणजे कोठोनी. आता नाहीच त्याचं बिगिनिंग कुठे शोधायचं. म्हणून जन्मेना आहे ऐसिया सांगो कवणे माये या लागे नाही पणेची होये अनादी हा. बिकॉज इट इज नॉट देअर it doesn't have beginning. We can talk about something that exists, right? म्हणून ऐसिया सांगो कवण माये यालागी नाही पणेची होये अनादी हा. Because it is not there, there is no beginning. वांजेची आले का कैची जन्मपत्रिका. The person who is not born, what to talk about his जन्मपत्रिका. नभी निळी भूमिका कै कल्पूपा व्योम कुसुमांचा पांडवा कवणे देठ तोडावा. व्योम कुसुम स्काय फ्लावर त्याचा देठ कुठून मी काढणार. म्हणून नाही ऐसिया भावा भवा आदी कैची. That's why for this world there is no आदी, there is no beginning. जैसे घटाचे नाही पण असतीच असे केले निविण तैसा समूळ वृक्ष जाण अनादी हा. अर्जुना ऐसे निपाही आद्यांतु ययासी नाही. आद्या आणि अंतु ययासी नाही. माझी स्थिती आभासे काही परिटवाळते ते गा.
but it appears in the middle. There is no Adi and there is no Anta, it appears in the middle. ब्रह्मगिरीतून ननिगे आणि समुद्राही किर नरिगे तरी माझी दिसे वावगे मृगांबू जैसे. मृगजळ असतं ते कुठलं गिरीत नाही येत नाही किंवा समुद्रात जात नाही, पण इट जस्ट एक्झिस्ट इन द मिडल. म्हणजे आपण म्हणाले असं थोडीच असू शकतं काहीतरी ओनली इन द मिडल एक्झिस्ट करतं. येस, ही गिव्स अन एक्झाम्पल. मृगजळ कुठून आलं कुठे जातं, मध्येच. तैसा आद्यांती किर नाही आणि साचही नो हे कही परी लटकेपणाची नवाई पडे भासे गा. खरंच पण नवल आहे, भास आधी नाहीये आणि अंत नाही, पण मध्ये एवढं मोठं दिसतं खरं जग. नाना रंगी गजबजे जैसे इंद्रधनुष्य देखिजे तैसा नेणतया आपजे आहे जैसा. पण तुम्ही कॅन यू hold it, do anything? It appears 7 colors. You take photos also and it is there, but is it really there? ऐसे स्थितीची या वेळे भुलवी अज्ञानाचे डोळे. तेव्हा म्हणजे स्थिती असते ना, when it we see it, भुलवी अज्ञानाचे डोळे. आता आपल्याला ज्ञान असतं की इंद्रधनुष्य नाहीये, राईट, पण आपण ते एन्जॉय करतो कारण आपल्याला माहिती आहे जेवढ्या क्षणभर असणार आहे ते. गेल्यावर वी डोंट क्राय, बट मे बी द बेबीज मे क्राय बिकॉज इंद्रधनुष्य नाही. आता मला इंद्रधनुष्य पाहिजे, मला इंद्रधनुष्य पाहिजे. दे कॅन डू दॅट पॉसिबली. दॅट्स हाऊ वी आर अबाउट दिस वर्ल्ड. भुलवी अज्ञानाची डोळे लागवी हरी मेखळे लोको जैसा आणि नसतीची शामिका व्योमी दिसे तैसी दिसो का तरी दिसणे ही क्षणा एका होय जाय स्वप्नीही मानिले लटिके तरी निर्वाह का एक सारिखे तेवी या भासू हा क्षणिके रीतीचा गा देखता आहे आवडे घेऊ जाई तरी नातुडे जैसा टिकू की जे माकडे जळा माझी. जर समोर आपलं प्रतिबिंब पडलं पाण्यामध्ये आणि माकड त्याला घ्यायला गेला तर इट्स नॉट गोइंग टू बी देयर. तरभंगू सांडी पडे विजुही न पुरे होडे आबासासी तेणे पाडे होणे जाणे गा. जसं वीज जशी क्षणभर असते तसं हे. जैसे ग्रीष्मशेषीचा वारा नेणजे समोर का की पाठीमोरा तैसे स्थिती नाही तरुवरा भवरूपायया. जसा उन्हाळ्यानंतर पावसाळ्याच्या आधी जसा वारा येतो त्याला आपल्याला कळत नाही पुढून येतोय का मागून येतोय, तसं हे वृक्षाचं कळत नाही वर कुठे खाली कुठे काय कळत नाही. एवं आदीना अंतुस्थिती ना रूपयासी याथी आता कया कायसी कुथा कुंथी उन्मळणी गा. ह्याची आधी नाही अंत नाही. काय मत उन्मळणं सांगायचं तुला. आपुलिया अज्ञानासाठी नवता थांबला किरीटी तरी आता आत्मज्ञानाचे नीलोटी खांडेनी गा. वाचूनी ज्ञाने विण एके उपाय करिसी जितुके ती गुंफिसी अधिके रुखी ये मग किती खांदी यया हिंडावे ऊर्ध्वादी म्हणून मोळीचे अज्ञान छेदी सम्यक ज्ञान. शंकराचार्यांच्या भाष्यात हा शब्द खूप वेळ येतो, सम्यक ज्ञान, प्रॉपर आत्मज्ञान. बेसिकली सम्यक मीन्स प्रॉपर. तरी सेंग की जर तुम्ही हे शोधायला गेलात कुठून आला ह्याचं एंट्री कुठे आहे एक्झिट कुठे, तर तुम्ही गुंतून जाल. बेस्ट इज यू यया हिंडावे ऊर्ध्वी आधी म्हणजे तुम्ही खूप हिंडाला रे, हे करूया हा व्रत करूया ते परत करूया, बट यू गेट गुंतलय जाल. म्हणून मूळची अज्ञान छेदी
सम्यक ज्ञाने. अज्ञान कशाने छेदता येईल? ओनली विथ सम्यक ज्ञान. See, we should always apply the solution. For that, we should know the root cause. मूळची अज्ञाने सम्यक ज्ञाने. Seems simple, but एरवी दोरीचिया उरगा, डांगा मेळविता पैगा, तो शिणची वाउगा केला होय, तरावया मृगजळाची गंगा, डोणी लागी धावता डागा, माझी वोहळा बुडिजे पैगा, साच जेवी तेवी नाथिलिया संसारा, उपायी जाच तया वीरा, आपण पेलो पेवारा विकोपी जाय, म्हणून स्वप्नीची आद्याया घाया ओखद चेवोची धनंजया, तेवी अज्ञान मूळायया ज्ञानाची खडग. अज्ञान जे मूळ आहे ते ज्ञानच खडग पाहिजे त्यासाठी. आता ना टॉक लिटिल बिट ऑफ ज्ञान. परी तेची लीला परजावे, तैसे वैराग्याचे नवे, अभंग बळ होवावे बुद्धीसी गा. वैराग्याचं बळ पाहिजे बुद्धीला. उठलोनी वैराग्य जेणे, हा त्रिवर्गू ऐसे सांडणे, जैसे वमुनिया सुने आताची गेले. हा त्रिवर्ग कधी त्रिवर्गू हे तिन्ही लोक तो असं क्षणात सोडून जायला पाहिजे, इतकं त्याच्यामध्ये स्ट्रॉंग पाहिजे वैराग्य, डिटॅचमेंट. हा ठायावरी पांडवा, पदार्थ जाती आघवा, विटवी हो तो होवावा वैराग्य लोठू. त्याला वीट यायला पाहिजे सगळ्या विषय ज्ञानाचा, तर त्याला वैराग्य. मग देहाहंतेचे दळे, सांडुनी एकची वळे, प्रत्येक बुद्धी करतळे, हात वसावे निसळे विवेक साहाणे, जे ब्रह्मास्मी बोधे सणाणे, मग पुरोतोनी बोधे उठणे एकलीची. मग त्याला विवेक येतो आणि अहम ब्रह्मास्मी असं त्याला बुद्धीला बोध होतो. अहम म्हणजे आय, ब्रह्म म्हणजे दॅट सुप्रीम सेल्फ ऑर दी आत्मा, अस्मी आहे. अहम ब्रह्मास्मी बोध बुद्धीला होतो. परी निश्चयाचे मृष्टीबळ, पहावे एक दोन्ही वेळ, मग तुळावे अति चाखोळ चोखाळ मनन वेरी. तुम्हाला 3 स्टेप सांगितलेलं त्यांनी कोर्स केलाय. श्रवण मनन निदिध्यासन. श्रवण झालं राईट की मग मनन करायचं. मग तुळावे अति चोखाळ मनने वरी, पाटी हती येरा पणपया निदिध्यासे एक झालिया. श्रवण मनन मग निदिध्यासन. मेडिटेट ऑन व्हॉट दॅट हॅज बीन क्लिअर नाव. मेडिटेट ऑन दॅट. पुढा दुजे नुरेल छाया, then you will not have any doubts. पुरते गा ते आत्मज्ञानाचे खांडे, अद्वैत प्रभेचे निवाडे, नेदिले उरो कवणे पकडे, भववृक्षासी शरदगामीचा वारा, जैसा केरू फेडी अंबरा, का उदयला रवी अंधारा घोटू भरी. आत्मज्ञान आला की अद्वैत प्रभा त्याने सगळं अज्ञान जातं. आत्मज्ञान झालं की अद्वैत प्रभेने सगळं अज्ञान जातं. जसा जेव्हा उदयाला रवी येतो त्या अंधार आपोआप जातो. नाना उपवड होता खेवो, न उरे स्वप्न संभ्रमाचा ठावो, स्वप्रतीती धारेचा वाहो करील तैसे. स्वप्नामध्ये जो पण भीती संभ्रम झालेला असं आपण उठल्यावर जातो तसं हे अज्ञानाचा सगळा जो गोंधळ असो तो आपण उठलो या नद पॅराडाईम मध्ये सत्याच्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या, मग ते जात निघून. तेव्हा ऊर्ध्वीचे मूळ का आधीचे हन शाखा जाळ, ते काहीची न दिसे मृगजळ, चांदिणी जेवी ऐसे निगावीर नाथा, आत्मज्ञानाची खडगलता छेदोनिया
भव अश्वत्था ऊर्ध्वमूळाते. ऐसो ऐसे निगावीरनाथा, आत्मज्ञानाचिया खडगलता, छेदुनिया भव अश्वत्था ऊर्ध्वमूळाते. ओके. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि ओम.